शिवसेनेचे नेते आणि ते अधिकार कायदा हा आता कायद्याचा योग्य अभ्यास करतात आणि बऱ्याच जणांचे त्यांनी प्रश्न आपल्याला सोडवले. सर्वांनी प्राथमिक आपल्याला त्या घोषणा द्यायच्या. छत्रपती श्री शिवाजी महाराज की, छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, प्रेरणास्थान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीला वंदन करून सातारा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक 5 मधून कोपऱ्या सभेच्या निमित्ताने मंचावरती उपस्थित खऱ्या अर्थाने आपण ज्यांना संघर्ष योद्धा असे म्हणू असे आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय शशिकांत शिंदे साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांच्या तालमीत मी वाढलो असे माझे बरोबर शिवसेनेचे नेते आणि मुलुक मैदानी तो नरेंद्रदादा पाटील, त्याचबरोबर या ठिकाणी औद्योगिक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष परवेज दौलू, शफीक शेख, त्या ठिकाणी आमचे मित्र ज्यांनी आता आपले मनोगत व्यक्त केले असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सन्माननीय राहुलजी पवार, त्याचबरोबर या ठिकाणी राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा समिंद्राताई जाधव, त्याचबरोबर या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ सुषमाताई राजू घोरपडे, त्याचबरोबर या ठिकाणी शिवसेना उभाटा गटाचे सुमित नाईक ज्यांनी लोकसभेमध्ये अतिशय चांगले काम चितळे साहेब या ठिकाणी केलेलं आहे, त्यांचं देखील मी या ठिकाणी जाणीवपूर्वक उल्लेख करतो. त्याचबरोबर या ठिकाणी यापूर्वी आपल्या प्रभागात संघर्षातून नगरसेवक झालेले आता ते नाईक ते स्वर्गीय बाळासाहेब नाईक, त्यांचा मी या ठिकाणी जाणीवपूर्वक उल्लेख करतो. कारण संघर्ष त्यांनी बघितला, संघर्ष माझ्याही वाट्याला आलेला आहे. आम्ही उपस्थित इथं जमलेल्या माझ्या परिवारातील बंधू भगिनी मातांनो आणि माझ्यावरती निस्वार्थी प्रेम करणाऱ्या माझ्या मित्रांनो, मी आज या ठिकाणी केवळ भाषण नाही तर मी माझे मन मोकळं करण्यासाठी आपल्याशी बोलतोय. खरं तर आपण बघितलं असेल गेले 26 वर्ष भारतीय जनता पार्टीचा प्रवास मी आपल्या समोर केलेला आहे. 1999 पासून साहेब मी भारतीय जनता पार्टीचं काम करतोय. 1999 पासून मला मतदानाचा अधिकार नव्हता. झेंडे लावायला मिळाले तर आम्हाला समाधान वाटायचं, पोस्टिंग लावायचं, वाड्यावरती दिवस काढायचो. खरं तर हा संघर्षाचा प्रवास करत असताना भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक पदे मी भूषवली. 2016 सालच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत अतिशय कडव्या झुंजांना, कडव्या आव्हानांना खऱ्या अर्थानं झुंज देत सातारा नगरपालिकेमध्ये दोन्ही राजे विरोधात असताना संपूर्ण पॅनल उभे करून भारतीय जनता पार्टीचे 6 नगरसेवक निवडून आणण्याचं काम त्या काळात केलं. साहेब त्या 6 नगरसेवक निवडून आले आणि 4 नगरसेवक पदाचे आमचे उमेदवार अतिशय कमी मताने पराभूत झाले. खर तर हा संपूर्ण प्रवास करत असताना मुठभर कार्यकर्त्यांच्या साथीने भारतीय जनता पार्टीचं बूथ लावणे, प्रस्थापितांना त्या काळात विरोध करून
सातत्याने भारतीय जनता पार्टीच्या कामामध्ये काम करत असून अनेक केसेस अंगावरती माझ्या झालेल्या, परंतु कोणत्याही गोष्टीला न घाबरता मी सातत्य ठेवून 26 वर्ष साहेब काम केलं. खरं तर त्या 26 वर्षाचं फळ ज्यावेळेस पार्टीकडून देण्याची वेळ आली त्यावेळेस कोणते निकष लावले गेले, कारण मला या ठिकाणी असं सांगायचं आहे, आपण साधी एखादी नोकरी करायला जरी गेलो तरी काही निकष असतात. एखादा साधा आपण टायपिंगच्या दुकानात जरी आपण जॉबला जायचं म्हटलं तरी 10वी पासचा निकष आहे, टायपिंग आलं पाहिजे, हे साधे निकष आहेत. परंतु आजच्या या सातारा नगरपालिकेमध्ये जे तिकीट वाटप झालं खऱ्या अर्थानं साहेब त्यात केवळ आणि केवळ आर्थिक निकषावरती तिकीट वाटपाचं काम झालं. मी या जनतेला साक्ष ठेवून तुम्हाला विचारणार आहे की सुनील काळेकर आपल्यासाठी कार्य करत असताना, सातारा शहरासाठी कार्य करत असताना नक्की कुठे कमी पडला. खर तर ऐन वेळेस मागच्या दारानं म्हणजे जनतेमध्ये चर्चा की बॅगाच्या बॅगा देऊन या ठिकाणी तिकीट वाटून झालेलं आहे. भारतीय जनता पार्टीचे विचार बदलत गेल्यामुळे मला हा 26 वर्षानंतरचा निर्णय राष्ट्रवादी पार्टीमध्ये प्रवेश करून घेण्याचा निर्णय मी घेतला. खरं तर या ठिकाणी उमेदवारीचा अर्ज दाखल केल्यानंतर अनेक प्रस्थापित उमेदवारांनी ऑफर देण्याचा प्रयत्न केला की आम्ही तुम्हाला 1 कोटीचं टेंडर देऊ, 30 लाख रुपये घ्या, आम्हाला पाठिंबा जाहीर करा. परंतु मी त्यांना ठणकावून सांगितलं दोन्ही राज्य विरोधात असताना देखील 26 वर्षाचा संघर्ष करत असताना कधी हा सुनील काळेकर झोपला नाही आणि ठामपणे आपल्या प्रभागाची बाजू नेहमी मांडत राहिला. आपण पाहिलं असेल अनेक कोपरा सभा इथे झाल्या, त्या कोपरा सभेत सुद्धा मान्यवरांच्या उपस्थितीत सुद्धा मी आपल्या प्रभागाचे प्रश्न रोखठोक मांडलेले. त्या काळात जे जे काही प्रस्तावित होते तुमच्याकडे त्याच्या क्लिप्स उपलब्ध असतील. खरं तर मला एवढंच सांगायचंय, सध्या जी उमेदवारी दिली गेलेली आहे, देऊन उमेदवारी कुणाला दिली तुम्ही? एका दारू व्यावसायिकाला. अरे आमच्या भागामध्ये त्या पेठेने नगराध्यक्ष दिलेले आहेत, सतीश जाधव सारखे नगराध्यक्ष या पेठेने दिलेले आहेत, उपनगराध्यक्ष भाऊक साहेब दोन्ही सारखे कार्यकर्ते दिलेले आहेत, नाना मुस्लिम सारखे कार्यकर्ते निवडून दिलेले आहेत. मला एकच सांगायचंय, आपल्या या प्रभागामध्ये एक सुद्धा असा काबिल उमेदवार त्यांना मिळाला नाही का आपली माणसं कुठे कमी पडली? प्रभाग क्रमांक 5 मध्ये ओ आणि ब असा वार्ड असताना दोन्ही तिकीट ब मध्ये देऊन अगदीच एका कॉलनीमध्ये घराच्या शेजारी तुम्ही तिकीट दिली. नक्की कोणत्या निकष या ठिकाणी तुम्ही लावले? खरं तर त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन खरं सांगायला झालं, जे सोनमताईंच्या विरोधातले उमेदवार आहेत त्यांचं मतदार यादीत सुद्धा आपल्या नाव नाही. जर मतदार यादीत नाव नसल्यानं तुम्ही उमेदवारी देणार असाल तर आमची जनता नक्की काय बघणार आहे? ही उमेदवारी मी खऱ्या अर्थानं आपल्या जनतेसाठी मी निवडणूक लढवायचा निर्णय घेतला. कारण आपल्या भागामध्ये कुठली उमेदवार दिली नाही. मला आपली जनता 5 वर्ष उघड्यावरती सोडायची नाही. आपल्या जनतेचे प्रश्न मांडणारा आपला हक्काचा केंद्र हवा आहे, यासाठी मी निवडणूक लढवायचा निर्णय घेतला. आणि केवळ मी निवडणूक आपल्याला लढायची नाहीये, तर तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने निवडणूक आपल्याला जिंकायचे. खरं तर आपण बघितलं असेल, सध्या म्हणजे गेल्या सभाखाली त्या सभेमध्ये फक्त असं कागद पकडून वाचन करण्यात आलं होतं. आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. आणि गेल्या 5 वर्षापूर्वी मी या जाहीर सभेत आपल्या महिलांच्या शौचालयाचा आणि आरोग्याचा प्रश्न मांडला होता. आणि हिंमत दाखवायला आपल्या भागाची हिंमत दाखवणारा कार्यकर्ता आहे, स्वाभिमानी कार्यकर्ता आहे म्हणून हिंद देतो. आणि खऱ्या अर्थानं जर सांगायचं झालं, मागच्या वेळी सांगितलं की पक्ष बदलला असा अर्थ, हा माझा स्वार्थ आहे. माझा स्वार्थ आहे की माझी जनता ओरडायची, मला माझ्या जनतेसाठी मला निवडणूक लढवायची, हा माझा स्वार्थ आहे.
माझ्या जनतेला या 5 वर्षामध्ये मला सेवा द्यायची हा माझा स्वार्थ आहे. खरं तर या ठिकाणी सांगताना मला अतिशय दुःख होते. अतिशय परिश्रमातून तुमच्या समोर लहानाचा मोठा होत असताना खूप संघर्षातून या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहे. अनेक आंदोलन या प्रत्येक प्रभागातील नागरिकांनी मला साथ देऊन केलेली आहे आणि त्या आंदोलनाचे रिझल्ट हे तुम्हाला देखील माहिती आहे की काय झालंय. एकी जर आपल्यात असेल तर निश्चितपणाने आपण या ठिकाणी प्रभागात बदल घडवू शकतो. मी जाता जाता एवढंच सांगेन, संघर्ष जितना बड़ा जीत उतनी शानदार होगी. संघर्ष जितना बड़ा होगा जीत उतनी शानदार होगी. कारण एक ज्यावेळेस सहारण ज्यावेळेस असतात, ज्यावेळेस तो शेवटचा ज्यावेळेस षटकार बसतो त्यावेळेस सगळे टाळ्यांच्या कडकडात आपल्याला विजय झाल्याचा आनंद व्यक्त करतात. आणि तीच भूमिका येणाऱ्या 3 तारखेला आपण सर्वांनी सर्वजण कराल अशी मी या ठिकाणी आशा बाळगतो. आणि दिनांक 2 तारखेला म्हणजेच परवा दिवशी प्रत्येक मतदारांना मी हात जोडून विनंती करेन की सकाळी लवकर 7:30ला मतदान सुरू होणार आहे. प्रत्येकाने आपल्या जबाबदारीने नगराध्यक्ष पदाच्याच लाईनमध्ये महिला उमेदवारांचं आपलं नाव आहे. क्रमांक 2 ला सोनमताई सुनील काळेकर यांचं नाव आहे तुतारी चिन्हासाठी. आणि त्याच मशीनमध्ये नगराध्यक्ष पदाची जी लाईन आहे वरची त्यामध्ये 4थ्या नंबरला नगराध्यक्ष पदांचं सुवर्णताईंचं त्या ठिकाणी तुतारी चिन्ह आपल्याला दाबून बहुमताने आपल्या प्रभागातून या दोन्ही उमेदवारांना निवडून द्यायचं. आणि संघर्ष तर आहेच, परंतु आपल्या भागाला या संघर्षातून कुठल्याही कामाची कमी पडून देणार नाही या ठिकाणी मी एवढी खात्री व्यक्त करतो, खात्री देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 35% झाले. चळवळीतला कार्यकर्ता आहे. ज्या पक्षात जातो निष्ठेने राहतो आणि ज्या पक्षात जातो त्यावेळेला आंदोलन करतो, तर जनतेसाठी करतो. म्हणून सुनीलच्या प्रचाराच्या निमित्ताने मी इथं आलेलो आहे. सातारा नगर परिषदेच्या होणाऱ्या निवडणुकीला आपल्या सर्वांच्या आवडत्या नगराध्यक्षाच्या उमेदवार सोनमताई पाटील, नगरसेवक पदाच्या उमेदवार सोनम सुनील काळेकर यांच्या या सभेला उपस्थित व्यासपीठावर सर्व मान्यवर उपस्थित बंधू भगिनींना आपल्या सर्वांचा पहिला प्रथम आभार व्यक्त करतो. सातारमध्ये सभा घेण्यासाठी मी आल्यानंतर आपण उपस्थित राहिलेला. सातारमध्ये मोकळेपणाने सभा घ्यायची परवानगी पण लागते, पण हळूहळू लोक मोकळी व्हायला लागलेले आहेत. मला खात्री आहे की 2 तारखेला याहीपेक्षा मोकळी होतील आणि मतदान करताना 3 तारखेला तुतारी वाजल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो. खरं म्हणलं तर हा निवडणुकीचा आता रणसंग्राम सुरू झाला. खरं म्हणलं हा सगळा गोष्ट आहे. निवडणूक आयोग काय निर्णय घेता आणि कोर्ट काय निर्णय घेते कळतच नाही. रोज एक निवडणूक आयोगाचा निकालाला कोर्ट स्टे देतोय आणि महाराष्ट्राच्या निवडणुका हळूहळू काही जिल्ह्यात आता रद्द व्हायला लागलेल्या. लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक व्हावी म्हणून ही लढाई आहे आणि लढाई जर केली नाही तर मतदानाचा अधिकार सुद्धा तुमचा आहे का नाही याच्याबद्दलचा सुद्धा अधिकार काढून घेण्याचा निर्णय भविष्य काळामध्ये बोलावला आहे. आणि लोकशाहीचा आवाज उठवण्यासाठी काही उमेदवार उभे राहतात. त्यामध्ये सुवर्णताई पाटील या नगराध्यक्ष पदासाठी उभी आहेत. महिलांच्या हातामध्ये सत्ता गेल्यानंतर निदान भ्रष्टाचार कमी होईल असा विश्वास या जनतेला नव्हे तर देशाच्या नेत्यांना सुद्धा वाटला. पवार साहेबांनी पहिल्या प्रथम 50% आरक्षण दिलं आणि या आरक्षणातून सरपंच पदाच्या असलेल्या पदापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपर्यंत
सक्षमतेने महिलेने काम करून दाखवला हा इतिहास सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. एका गावामध्ये एक सरपंच झाल्या. पक्ष होता तेव्हा त्याने आंदोलनं केली. तेव्हा पक्षामध्ये नेते पण नव्हते. त्या अशा कार्यकर्त्यांनी तेवढा भाजप वाढवण्याचा प्रयत्न केला. सुवर्णाताई तुम्ही सगळ्यांनी. आता भाजपमध्ये एवढे बाहेरून नेते आले की सामान्य कार्यकर्त्याला कोणी विचारायला लागलं नाही. आणि ज्यावेळेला सामान्य कार्यकर्त्याला समोर संधी येते निवडणुकीची, त्यावेळेला दुर्दैवाने त्या कार्यकर्त्याला संधी मिळत नसलेला तो दुःख झाला तो बंड करतो. आणि सुनील काळेकरांनी तेच केलं की ज्यांनी अहोरात्र जनतेसाठी अहोरात्र कष्ट करायचे. कोणाचं काही काम असलं की लगेच धावून तिथे मान करून काम करायचं. आणि या कामाची पोचपावती जनता जेव्हा देईल त्यावेळेस संधी मिळत नसते. मग तीच संधी कोणीतरी पैसेवाल्याला द्यायची, कॉन्ट्रॅक्टरला द्यायचा असा जेव्हा निर्णय होतो त्यावेळेला तो बंड करतो. आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने बंड करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्याला या पक्षामध्ये मान देण्याचा प्रयत्न करून संधी दिलेली आहे. सोनमताईंचं भाषण मी ऐकलं, कारण त्या नगर परिषदेमध्ये मग जाऊन आपले रस्त्याची कॉन्ट्रॅक्ट घेणारे कॉन्ट्रॅक्टर पाहिजे. यासाठी नगरसेवक जर कोण होत असेल, माझ्या माय भगिनीने आणि समोर माझ्या तरुण आणि सर्व जनतेला विनंती करेन, कधीतरी सिस्टीम बसा. या देशात राज्यात आता एकच काम चालू आहे, फक्त टक्केवारीने कमिशनचा राज चालू आहे. आणि त्याच पैशावर निवडणुका जिंकायच्या तर भयानक आहे. हे आम्ही म्हणत नाही. महायुतीमध्ये मंडळी एकमेकांचे पैसे पकडतात आणि ते पैसे पकडून सुद्धा स्टिंग ऑपरेशन करून सांगितल्यानंतर तो कार्यकर्ता म्हणतो माझ्या धंद्याचे पैसे, असा कुठला धंदा आम्हाला दाखवावा, आम्ही पण तसे धंदे करून त्याला पैसे बघू. निवडणुकीचा धंदा आता सरळ सरळ सुरू झाला. सोनमताईने सांगितलं की मला संधी द्या. मी वाईला एक उमेदवार उभा केला. मी वाईला देशपांडे म्हणून एका मेकॅनिकचं काम करणाऱ्या मुलाला संधी केली गंगापूरमध्ये. मेकॅनिक काम करणारा मुलगा आहे. सकाळी कष्ट करायचं आणि संकेत खायचं. पण तो त्याच्यासारखा कोणाची अडचणीला काम करण्यासाठी धावतो. अगदी कोणाचंही काम असलं की धावतो. पण खोटं सांगत नाही. भले भले पक्ष आता तिथं लढाई करतायत. महायुतीमध्ये भाजप आहे, राष्ट्रवादी अजित पवार साहेब करत आहे, शिवसेना शिंदे गट आहे. तिनाकडे पैसे फार आहेत असं बोलतात बाबा, मला माहित नाही. पण तो मुलगा आता उभा राहिलेला आहे. अख्ख्या गंगापूरनी ठरवलेला आहे की त्या मुलाला मत द्यायचं. तर पैसेवाला परत उभा राहण्याचा धाडस करणार नाही. आणि जिल्हा आहे तो संघर्षातून उभा राहणारा जिल्हा आहे. आजही आमच्या देशाच्या संरक्षणासाठी सातारा जिल्ह्यातले सैनिक सर्वात जास्त आहे. त्यानंतर साताराचं विजन काय तुमचं मी बघितली इंटरव्ह्यू. त्या नेत्यांना बोलवायला पाहिजे. प्रत्येक नेत्यांचं विजन जरा कळलं असतं. 4 मंत्री येतात, एक नाही 4 मंत्री. माझ्याकडे फक्त 9 महिने होते. 9 महिन्यामध्ये मेडिकल कॉलेज कोणी आणलं तर ते शशिकांत शिंदेने आणले. पहिलं एवढं मोठं कॉलेज आणण्याचा विचार. तीर्थक्षेत्र, आरोग्य हे सगळ्याचं आपण प्लॅनिंग फार मोठं केलं होतं. कलेक्टर रामास्वामी होते. दुर्दैवाने सरकार गेलं.
अडीच ते 5 वर्ष मिळाली असती ना, तसे इतर मंत्री आपल्या जिल्ह्यासाठी देशातल्या राज्यातल्या वेगवेगळ्या योजना आणण्यासाठी जसे प्रयत्न करतात ना, तसा आमच्याकडे कधी प्रयत्न झाला नाही. आम्ही माणसं स्वस्त आहे ना, सोपी आहे. आम्ही सांगू तिथं मतदान केलं पाहिजे या भूमिकेतून आपण काम करतो, म्हणून अशा प्रकारचं तुमच्याकडे दुर्लक्षित होतं. काय साताऱ्यामध्ये त्याला विजन पाहिजे, त्याला त्या प्रकारचं निश्चितपणाने धोरणं ठरवली पाहिजे. म्हणून मी तुम्हाला एकच विनंती करणार आहे, एक संधी सामान्य कार्यकर्त्याला सातारकर देऊ शकतात हा इतिहास करून दाखवा, आणि हे तुम्ही करू शकता. एक उठाव जर झाला ना तर क्रांती होते, आणि बंड जेव्हा होतो तेव्हा इतिहास होतो. भाजपचा झेंडा घेऊन कोण नव्हतं त्याला झेंडा घेऊन बॅनर लावून पोस्टर लावून आंदोलन करून 35 केसेस अंगावर घेऊन सुद्धा लढत होता. त्या कार्यकर्त्याला ज्याला अन्याय होतो तर तो बंड करतो. अरे माझी जागा नगरसेवकाची असताना सुद्धा ते पद तरी मला द्या म्हणून तो जेव्हा मागतो तेव्हा ते पद पैसेवाल्याला दिलं जातं, दिली जाते. तर सामान्य कार्यकर्त्यांनी काय करावं हाच प्रश्न होतो, आणि त्यावेळेला ते बंड होतं. आता निवडणूक तुम्ही हातामध्ये घ्या, ज्या वेळेला तुम्ही निवडणूक हातामध्ये घ्याल ना त्यावेळेला दोन्ही महिला भगिनी आमच्या विजय होतील एवढा विश्वास मला या सभेच्या निमित्ताने प्रचाराला लागलो. मी सांगतो मी आता गोडोलीच्या इथं प्रचार फेरी काढत होतो. एक माणूस असून धावत धावत बंगल्यात मला घरातून आला, मला भेटला. मला म्हणला साहेब हे रोपटं तुम्ही लावलेला, एक दिवस हे वटवृक्ष झाल्याशिवाय म्हणा नाही. हा विश्वास एखादा साधा माणूस जेव्हा सांगतो ना की मनातली तळमळ आहे, ती मनातली तळमळ जेव्हा बाहेर सांगतो ना तेच करण्याचं काम मी करतोय. मग तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आत मत जाताना तुम्ही कोणाला देताय ना ते कोणी पाहिलं नसतं. आता मत आपल्याला दिलं तरी मला तर ते कुठं जायचे आज सांगता येत नाही, कारण तुमच्या मताची पण गरज नाही आता सरकारला. पण ज्यावेळेस मी आज झाला अंतर म्हणाले जेव्हा बदल करण्याचा जेव्हा भूमिका घेण्याचा हे राज्यकर्ते जमिनीवर चालतील, नाही तर तुम्हाला गृहीत धरून जर चाललं ना तुमच्याकडे बघणार पण नाही, ना शहराकडे बघणार ना कोणाकडे बघणार. मला आश्चर्य वाटतं कधी कधी काय लोक म्हणतात